विकेट आलाय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर वाघाची वाडी संघाची सुरुवात चांगली झाली. राकेशने पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला फसवलंय, म्हणजेच रमनला बाद केलं. मॅच ऑन. इथे देखील बॅटची एज आणि आता यस आणखीन एक विकेटचा पतन लगातार सुरुवातीच्या 2 बॉलवरती सुरुवातीचे झटके द्यायला सुरुवात केलं, म्हणजेच 2 धक्के लागले टीम मलंगड संघाला. फलंदाज बाद. लगातार 2 बॉल मध्ये 2 धक्के या ठिकाणी सध्या तरी मलंगड संघाला दिलेत राकेशने. आणि आता सध्या तरी राकेश आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, म्हणजे जर का आता इथे याही बॉलवरती विकेट मिळवला तर इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट होऊ शकते. स्ट्राईक वरती टीमचा तारणहार कॅप्टन यशवंत गिरा यांना आपण पाहू शकाल. मॅच ऑन. एक 20 पटक बॅट्समन खरं तर यशवंत यांनी खरं तर एक काल गाजवलाय, परंतु इथे आपण पाहू शकाल सध्या तरी फटका चांगला आहे, परंतु त्यानंतर इथे आपण पाहू शकाल थोडीशी मिसफील्ड, परंतु त्यानंतर पहिली धाव. सध्या तरी पहिल्या धावेसाठी इथून संघर्ष करावा लागतोय, तो म्हणजेच मलंगड संघाला. पहिली धाव फलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा राकेश शॉर्ट ऑफ लेन बॉल. अगदी बॅट्समनने चेंडूला फॉलो केला होता, परंतु पंचांचा इशारा येतोय की हा खराब चेंडू आहे, वाईट बॉल. सध्या तरी भरपूर चांगला लाईव्ह थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर अगदी 2 वाजून 54 मिनिटं झालेले आहेत. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा या सामन्यांचा आनंद घेत आहेत. नक्कीच जवळपास विचार केलात तर जे प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आज स्पर्धा पहिला दिवस आणि जवळजवळ 4000हून जास्त प्रेक्षकांनी खरं तर या सामन्यांचा आनंद लुटलाय आणि त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आज पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये जवळजवळ 4000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी हे सामने खरं तर मी तर म्हणेन ऑनलाईन पाहिलेले आहेत आणि सर्व प्रेक्षकांचे खरं तर मनापासून आभार व्यक्त करायला पाहिजेत. या ठिकाणी याही बॉलवरती 2 धावा मिळतील आणि 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 6 धावा. शेवटचा बॉल. सध्या तरी 6 धावा फलकावरती. समोर चेंडू आहे, लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर. इथे आपण पाहू शकाल खडे हा फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. अजय आला आणि आल्या मात्र षटकार दाखवलाय. चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार.
3 षटकांची मॅच आहे, जास्त वेळ घेऊ नका. पहा पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जवळ धावांचा विचार केला तर 29 ही धावसंख्या बनलेली आहे. त्यामुळे आता जर का या मॅच मध्ये 29 पेक्षा जास्त धावा जर का बनल्या तर या मॅच मध्ये जो संघ विजय होईल त्या संघाला बाय मिळेल. कारण की सेकंड राऊंड मध्ये 2च मॅच होतील. पहिल्या मॅच मध्ये 29 बनल्या. स्लोवर वन बॉल सरळ बॅटने खरं तर समोर खेळण्याचा प्रयत्न. सध्या तरी यशवंत गिरा यांना आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती. आणि पहिलाच बॉल डॉट. ज्ञानेश्वर आहेत. पुन्हा एकदा अगदी लो फुलटा चेंडू होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी यशवंत गिरांना नक्कीच समोर आपण पाहू शकाल अजय जो चांगली बॅटिंग करतो त्याला साथ देणं फार महत्वाचं आहे. इथे फटका फसलाय. झेलची संधी स्वतः यष्टीरक्षक इथे मात्र झेल कॅरी करतोय आणि इथून आपण पाहू शकाल विकेटचं पतन. धक्का तिसरा लागतो या ठिकाणी टीम मलंगड संघाला. पाचव्या क्रमांकावरती दत्ता यांना आपण पाहू शकाल. खर तर या षटकात ज्ञानेश्वर पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करतोय मागील मॅच मध्ये, परंतु इथे देखील आपण पाहू शकाल आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक धक्का या ठिकाणी लागला जातोय. चला भोज संघ आपण तयारीत राहायचं आहे कारण की नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायचं आहे. इथून विकेटचं पतन. इथे देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक डॉट बॉल. अगदी या षटकात ज्ञानेश्वरने आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये, परंतु 2 विकेट आपल्या नावावरती केलेत. म्हणजे जर का इथे डॉट बॉल आला तर या स्पर्धेचं हे पहिलं मेडन ओव्हर राहू शकतो आणि हा कारनामा ज्ञानेश्वर आपल्या नावावरती करणार का? परंतु शेवटच्या बॉलवरती आपण पाहू शकाल ऑन साइडला बॉलला पाठवलंय, कोणत्याही प्रकारची धाव घेतलेली नाहीये. त्यामुळे आता हे मेडन ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं हे पहिलं निर्धाव षटक प्लस 2 विकेट ज्ञानेश्वरच्या नावावरती. अप्रतिम कामगिरी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्थिरावली ती 12 या धावफलकावरती.
पुढे जर का नक्कीच पाण्याची गरज असेल तेव्हाच ड्रिंक ब्रेक होईल, कारण की आता 3 षटकांचे सामने आहेत. त्यामुळे आम्ही सर्व खेळाडूंना विनंती करू की पाण्याची फार जर का गरज असेल तेव्हाच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मागणी तुम्ही करू शकता. यस, मॅच ऑन, गेम ऑन. शेवटचे हे षटक, परंतु आता शेवटच्या षटकामध्ये आता इथून किती धाबा बनल्या जातील स्ट्राईक वरती अजय गांगड यांना आपण पाहू शकाल. हार्ड हिटर बॅट्समन आहे. फटका फसला टिप्पणी खेळाडू आणि इथे पहिल्याच बॉल वरती अजयचा काम तमाम. आणखीन एक धक्का, 5वा धक्का लागतोय टीम संघाला. या स्पर्धेनिमित्त आपण करूयात मानाचा थेबार मुद्रा. खर तर 1 तारीख म्हणजेच 1 मे रोजी खर तर चित्रपट गृहामध्ये खर तर राजा शिवाजी हा पिक्चर मात्र रिलीज झालाय. नक्कीच खर तर त्या गाण्याची आठवण मात्र करून दिली आहे. नक्कीच राजा छत्रपती शिवाजी हा पिक्चर नक्कीच आज रिलीज झालेला आहे. मॅच ऑन, गेम ऑन. समोर शेंडू पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आणखीन एक डॉट बॉल. अगदी कदाचित मी तर म्हणेन अजय गांगड्यांचा निर्णय कदाचित सेकंड ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चुकीचा राहिला. जर का शेवटच्या बॉलवरती एकदा आले असते तर कदाचित आपला विकेट त्यांनी सांभाळून ठेवला असता. सातत्याने डॉट बॉल. समोर शेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी वाघाच्या वाडी संघ अप्रतिम कामगिरी करतोय. लगातारचा हा 4था डॉट. इथे फटका चांगला आहे, कट केलाय, अगदी गॅप मध्ये बॉलला ढकलला, परंतु इथून व्हेरी गुड स्टॉप. बॉलला थांबवण्यात आले आणि आता या चेंडूवरती जबल आपण पाहू शकता तब्बल 3 धाबा. यस, 3 धाबा कंप्लीट केल्यात आणि या 3 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 15 धाबा, 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 15 वरती 5 खेळाडू बाद, म्हणजे जिथून अर्धा संघ गारात करण्याचं काम मात्र वाघाची वाडी टीमच्या गोलंदाजाने केलेलं आहे. शेवटचा बॉल. इथे बॉल मात्र सोडण्यात आला, त्यामुळे आता इथून धाव इथून मिळू शकते. यस, या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती यस सर एकच धाव ना. यस, एकच धाव मिळेल, म्हणजे सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 16 धावा आणि 17 धावा संख्येचं टार्गेट आहे. येणारे 18 चेंडू आणि 17 धावा संख्येची गरज. पहा, या मैदानावरती 17 ही धावा संख्या डिफेंड झालेली आहे. मागील वर्षी 24 बॉल मध्ये 17 धावा खरं तर डिफेंड केलेल्या आहेत. खरं तर बोनोली विरुद्ध खरवई अशी एक मॅच झालेली आहे आणि त्या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 17 धावा डिफेंड केलेल्या आहेत. त्यामुळे इथून आता 18 चेंडू मध्ये 17 धावा देखील डिफेंड होऊ शकतात, परंतु आता इथून गोलंदाजांना इथून घाम गाळावा लागेल.
संख्या ही नक्कीच मी तर म्हणेन सर्वाधिक राहिली आहे. त्यामुळे तिथे आपण पाहिलं तर चिकणीचीवाडी संघ हा सामना जिंकला आणि नक्की तो संघ आता पुढे त्यांना नक्कीच वाटचाल मिळाली, म्हणजे त्या संघाला बाय मिळालेले आहे. अभिनंदन या ठिकाणी नंदराज झांबीर सर. नक्कीच आता तो संघ थेट क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचलेला आहे. चला नेक्स्ट मॅच विजय संघ आणि भोज. विजय संघ आणि भोज या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच होणार आहे. त्यामुळे आता इथून भोज संघाचे कॅप्टन जे कर्णधार आहेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. मॅच ऑन, गेम ऑन. 18 चेंडू आणि 17ची गरज, परंतु इथून पहिल्याच बॉल वरती मी तर म्हणेन संधी निर्माण झाली होती. सोपी कॅच होती, लॉलीपॉप कॅच होती. अक्षय होते तिथे, नक्कीच संजय होते, त्यांच्या माध्यमातून चूक झालेली आहे. कदाचित ही चूक मी तर म्हणेन अजयला देखील मान्य नसेल. कदाचित अजय देखील थोडेसे नाराज असतील, कारण की जेव्हा जेव्हा रन बॉलचं इक्वेशन असतं, जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते, तेव्हा फिल्डरचं काम वाढतो, जेणेकरून प्रत्येक फिल्डरला इथून सातत्याने चांगली फिल्डिंग करावी लागते. कारण की प्रत्येक क्षेत्ररक्षक तुमच्या टीमसाठी तो धावा वाचवतोय. आणि इथे देखील थोडीशी मिसफिल्ड, इथे देखील मिसफिल्डिंग पाहायला मिळते. म्हणजेच पहिल्या 2 बॉलवरती 2 मिसफिल्ड पाहायला मिळाल्या. खरं तर गोलंदाजाला मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार महत्वाचं आहे. मॅच ऑन. 2 बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. इथे फटका चांगला आहे, अगदी कट केलाय, बॉलला पाठवलाय कव्हर्स मध्ये, बॉल चाललाय सरळ 1 2 3 1 2 का 4. चेंडू सीमा पार, धावा 4. आलेले आहे आणि याही बॉलवरती एक सिंगल सध्या पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत, कारण की वाघाच्यावाडी संघाला माहिती आहे इथे जर का डॉट बॉल आले तर कदाचित इथे प्रेशर वाढू शकतो, कारण की मलंगड संघाकडे देखील एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. सध्या तरी अजय यांना आपण पाहू शकाल, सुरुवात त्यांनी चांगली केली. पहिल्या बॉलवरती कॅचची संधी होती, परंतु ती संधी निर्माण करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. इथे देखील फटका फसलाय, झेलती संधी आहे, आता मात्र झुकावणार नाहीयेत. 20 शेप मध्ये लॉंग ऑनला अगदी तिथे आपण पाहिलं होतं नरेश होते, चांगली कॅच त्यांच्या माध्यमातून आणि इथे पहिला विकेटचा पतन, फलंदाज बाद. अगदी इथून विकेट आलाय, परंतु इथून पुन्हा एकदा कमबॅक केला जाऊ शकतो का हे देखील पाहूया. 13 चेंडू आहेत, 13 मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. इथे वेगवान चेंडू, यस प्लम झालेत बॅट्समॅन, सरळ अगदी पायचीत, मात्र पकडलं जात आहे. यष्टांसमोर खेळाडू सापडलाय आणि पंचांनी लगेचच फिंगर अप केलं, बोट वरती केले आणि ते सांगितलं की इथे बॅट्समन आउट आहे. आणखीन एक विकेटचा पतन. जर का पहिल्या बॉलवरती कॅच पकडली असती तर इथे
चित्र थोडं वेगळं दिसलं असतं, परंतु तदनंतर इथे क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये आणि इथे शेवटी मी तर म्हणेन चांगलाच कमबॅक केलाय. शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट आलेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धाबा. मनपूर्वक स्वागत. खरं तर आज भोज संघाचा खेळ मात्र भरपूर चांगला राहिलाय पहिल्या मॅच मध्ये. खरं तर गौरव कडाली नक्कीच श्रीपद कडाली यांचे ते पुत्र आहेत, त्यांचा मुलगा आहे. खरं तर नक्कीच त्याने आज या स्पर्धेचा पहिला षटकार लावलेला आहे आणि नक्कीच त्यांना देखील आपण या स्पर्धेमध्ये पहिली मॅन ऑफ द मॅच दिलेली आहे. खरं तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच गौरव मी तर म्हणेन भोज संघाचं भविष्य आहे. मॅच ऑन गेम ऑन. इथे पहिलाच बॉल यशवंत यांचा. पहिलाच बॉल कदाचित हातातून निसटला. यश पंच देखील तेच म्हणतायत. यस नो बॉल. त्यावरती 1 धाव बोनस मध्ये म्हणजेच 1+1 2 धावा मिळाल्या. नऊ धावा आहेत. यस फ्री हिटचा इशारा पंचांचा आपण पाहू शकाल. फ्री हिट बॉल. फटका चांगला कट केलाय. गॅप मध्ये केले. डीप मध्ये खेळाडू आहेत नरेश, परंतु आता इथे चांगली फिल्डिंग केली जाते. व्हेरी गुड स्टॉप. परंतु इथून याही बॉलवरती एक सिंगल. सध्या तरी सिंगलच्या मदतीने सध्या तरी जिंगल बेल केलं जातं. सिंगलच्या मदतीने 10 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 7 धावा संख्येची गरज. ज्ञानेश्वर सध्या 4 बॉलचा सामना केला. 7 त्याने बनवल्यात, परंतु अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत. इथे फटका चांगला आहे. डिफेन्सिव्ह पवित्र या ठिकाणी पाहायला मिळेल. डिफेन्सिव्ह शॉट. याही बॉलवरती सिंगल. नक्कीच समजदारीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. कॅल्क्युलेट क्रिकेट. खरं तर ज्या खेळाची गरज आहे त्या प्रकारचा खेळ होतो या ठिकाणी वाघाची वाडी संघाचा. नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगले पाहायला मिळेल. विजय संघ विरुद्ध भोज. अगदी भोज संघामध्ये पाहिलं तर श्रीपद कडाली सारखा एक मोठं नाव आणि यस व्हाईट बॉल. एक अवांतर धाव. यस एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. अवांतर धाव. खरं तर धावा कमी आहेत, परंतु अशा प्रकारच्या धावा देऊन चालणार नाहीये. या ठिकाणी यशवंत गिरा यांनी जर का 3 बॉल मध्ये 3 विकेट मिळवले तर नंद्रा झांबीर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. यस जसा कॅश प्राइज अनाउन्समेंट झाला आणि लगेच पहिला विकेटचा पतन फलंदाज बाद. माध्यमातून रोख रक्कम 1000 म्हणजेच तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथे मिळू शकतं. येणाऱ्या 2 बॉलवरती जर का 2 विकेट मिळवले तर इथून 2000 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतं, परंतु आता इथून मेहनत करावी लागेल. यस मॅच ऑन. ओव्हरचा विचार केला तर षटकातील अजूनही 3 चेंडू आहेत.
म्हणजेच 9 बॉल आणि अजूनही 5 धाबांची गरज जोरदार अपील या ठिकाणी केली जातीये, परंतु अगदी इथून आपण पाहू शकाल यस पंच देखील तेच म्हणतायत. यस चेक करायचंय का सर? यस आपण इथे चेक करूयात. चला आपण चेक करतोय. अगदी टप्पा पडून हातामध्ये गेलाय की डायरेक्ट गेला, आता इथून चेक करतोय. येस टप्पा बॉल आहे, त्यामुळे इथून हा डॉट बॉल असेल. डॉट बॉल आलाय. अजून या ठिकाणी अजूनही या षटकातील 2 चेंडू आहेत. आताचा हा चेंडू अगदी इथे दिशा पाहायला मिळेल. यस टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू व्हाईट बॉल इथे पाहायला मिळेल. ते या मॅच मध्ये जर का 25 ते 30 धाबा असल्या तर मॅच मध्ये मजा आली असते, परंतु आता इथून 8 बॉल आहेत, अजून 4 धाबा बनवायच्या आहेत, परंतु इथून हे दोन्ही चेंडू जर का डॉट आले ना तर मजा येणार. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहू शकाल. LBW ची अपील मात्र उचलून धरली जाते आणि आता इथून केशवला देखील जावं लागेल डगआउट मध्ये. आणखीन एक विकेटचा पतन. आम्ही विनंती करू खरं तर चिकनचिवाडी संघाचे आमचे तात्या आंबे साहेबांना विनंती असेल की साहेब आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर क्रिकेटचे चाहते आहेत आणि सातत्याने नक्कीच जिथे तिथे चिकनचिवाडी संघाची मॅच असेल ते आवर्जून पाहतात आणि वेळ असेल नक्कीच संघाच्या पाठीशी ते असतात आणि आज संपूर्ण रात्री मात्र ते संघाच्या पाठीशी आहेत. त्यांना विनंती असेल या साहेब आपण व्यासपीठावरती स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर ग्रामस्थ मंडळ देखील आहेत, त्यांना आपण पाहू शकाल व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूयात. मॅच ऑन आहे. 7 बॉल आणि 4 धाबा संख्येची गरज. जर का हा चेंडू डॉट आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मलंगड संघ कमबॅक करू शकतोय, कारण की या मैदानावरती धावा डिफेंड होत आहेत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राईक वरती मंगल. आताचा हा चेंडू इथे दिशा पाहायला मिळेल. यस पंच देखील तेच म्हणतात इथे हा खराब चेंडू आहे, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. अगदी या ओव्हरचा विचार केला तर जवळ यशवंत गिरा यांनी तब्बल आतापर्यंत 9 चेंडू फेकलेले आहेत, म्हणजे 6 चेंडू फेकण्यासाठी एक्स्ट्रा 4 चेंडू फेकलेत. आणि जर का या एक्स्ट्रा धावा इथून रोखल्या असतात तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मी तर म्हणेन मलंगड संघाने वापसी केली असती. सात बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. इथे देखील यस पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि आता हा सामना जवळपास आता 90% वाघाचीवाडी संघाच्या बाजूने. यस अजून 2 धावांची गरज आहे. 7 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. इथे हा चेंडू चांगला आहे, परंतु इथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. यस डायरेक्ट हिट आणि इथून आपण पाहू शकाल त्रिफला उद्ध्वस्त. इथे विकेटचा पतन, फलंदाज बाद.
मागील ओव्हरमध्ये पाहिलं जवळजवळ 5 एक्स्ट्रा चेंडू फेकले, 4 वाईड आले त्यामध्ये आणि 1 नो. जर का या धावा वाचल्या असताना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मलंगड संघाने कमबॅक केला असता. आता 6 चेंडू आणि 2 ची गरज. जर का ते एक्स्ट्रा धावा आल्या नसत्या तर कदाचित इथे चित्र वेगळं दिसलं असतं. मॅच ऑन गेम ऑन. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल सांगणं कठीण आहे. जोपर्यंत शेवटची धाव चेस केली जात नाहीये, जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाहीये, तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. सध्या तरी वाघाचेवाडी संघ नक्कीच सध्या तरी या मॅच मध्ये नक्कीच डोकं वर काढलेलं आहे, परंतु इथून पूर्णपणे बॅकफूट वरती मलंगड संघ आहे. चला स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच भोज विरुद्ध विजयी संघ. 6 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. नरेश बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिला बॉल, यस, बॅटची एज आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचा पतन. आता इथे आपण पाहू शकाल बॅट्समन मोहन बॅक टू द पवेलियन. पंधरा धावा बनलेल्या आहेत, अजूनही 2 धावा बनवायच्या आहेत. विकेट 6 विकेट गेलेले आहेत. सहा विकेट आतापर्यंत त्या ठिकाणी गमावलेत, ते म्हणजेच वाघाचेवाडी संघाने. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर अजूनही तग धरून तो उभा आहे. मागील मॅच मध्ये देखील ज्ञानेश्वर शेवटपर्यंत थांबला आणि नुसता थांबला नव्हता तर मॅच देखील त्याने आपल्या बाजूने झुकवली होती. परंतु पुन्हा एकदा या मॅच मध्ये ज्ञानेश्वर शेवटपर्यंत थांबलेला आहे. परंतु आता मॅच फिनिश ज्ञानेश्वर करणार की बाबूराव जो नवीन बॅट्समन आहे. 5 मध्ये 2 बनवायचे आहेत. इथे हा चेंडू चांगला आहे, समोर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला आहे. अप्रतिम इथे गोलंदाजी पाहायला मिळते. जिद्द, चिकाटी, मेहनत सर्व काही आता इथून मलंगड संघ दाखवतोय. अगदी असा वाटतोय की हा सामना खूप इथून वाघाचेवाडी संघ जिंकणार, परंतु इथून मलंगड संघ हार मानायला तयार नाहीये. सध्या इथून प्रयत्न करत असताना केल्याने होते रे, आधी केले पाहिजे. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधीही चुकू नका. खरं तर आम्ही सातत्याने म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि इथून सध्या प्रयत्न चांगले आहेत. फुल लेंथ बॉल अगदी अजयना बीट केला जाता, परंतु इथून आपण पाहू शकाल यस रन आउटची संधी आणि आता इथून रन आउट देखील केलं जातं. विकेटचं पतन. ज्ञानेश्वर मैदानाच्या बाहेर.